बघा, कोणत्याही कामाला मुहूर्त महत्त्वाचा असतो. ते कसं खरं ठरतं, ते आजच्या व्हिडिओतून बघूया. पण त्याआधी नमस्कार. डे 7 ऑफ माय मिनी ब्लॉग. तर आज ब्लॉगची सुरुवात दुपारी केली, कारण सकाळी माझं कालचंच काम झालं नव्हतं, म्हणून आज दुपारपासून सुरुवात केली. दुपारी मुलाला आणायला जायच्या आधी आवरायला घेतलं. सकाळी सोडून आले होते, तेव्हा काय झालं होतं की रस्त्यावर खूप मळी टाकलेली. ती मळीचं सगळं उडालेलं गाडीवर. मग गाडी एकदाची साफ करून घेतली आणि मग निघाली मुलांना घ्यायला. तर हा आहे शाळेजवळचा रोड. इथे एक पूल आहे. इथे रोज ट्रॅफिक लागतं आणि ह्या पुलाचं काम 2019मध्ये होणार होतं, पण ते अजूनही झालेलं नाही. कुठला असेल हा पूल? कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे रोज इथं ट्रॅफिक लागते. आज दुपारी दुसरे काही कामं नव्हते, म्हणून मी जो वेल्वेटचा कपडा आणलेला तो कालही तसाच राहून गेला. काल मी दुसरंच काम केलं. मग म्हणलं आता आज कंप्लीट करते ते करणारच होते की तेवढ्यात पाहिलं मुलीच्या डोक्यामध्ये असली लाल माती टाकून ठेवली होती. तिला विचारलं कोणी टाकली, तर ती म्हणली एका क्लासमधल्या मुलाने टाकली आणि अख्खं तिच्या डोक्यामध्ये सगळी लाल माती करून टाकली होती. आता परत माझ्या कामाचा मुहूर्त थोडासा पुढे सरकला आणि मला तिला आधी अंघोळ घालून घ्यावी लागणार होती, म्हणून तिला अंघोळ घातली. त्यानंतर तिचे केस ओले होते तर ते वाळवून पण दिले. मग आता म्हणलं की आता लावूयात कामाला, आत्ता लावूयात मुहूर्त, म्हणून काढले, कपडे काढून घेतले आणि त्यानंतर बघून घेतलं की आता कसं शिवायचं. त्यानंतर ही माझ्या मुलीची पहिली नऊवारी आहे. आता मी याची नऊवारीच करणार आहे, ह्या वेल्वेटच्या कपड्याची. पण अशी नाही, हिची स्टाईल वेगळी आहे आणि आपण जी नऊवार शिवणार आहोत वेल्वेटची ती वेगळ्या प्रकारची शिवणार आहे. पण माप हिचं घ्यायसाठी मग मी ही वेल्वेटची साधी नऊवारी काढली आणि मग त्यानंतर माप घेणार होते. तेवढ्यातच मला एक काम आलं आणि मला बाजारात जावं लागलं आणि मग येता येता पार अंधारच झाला आणि बघा माझं हे आजचं पण काम तसंच राहून गेलं आणि ह्याला मुहूर्त लागलं नाही. जे आणलं होतं आणि जे आज करणार होते तेही सावरून ठेवून दिलं, कारण उद्या मला गावाला जायचं होतं आणि ह्याचा मुहूर्त आजचा पण टळला. आता ह्याला काही 3-4 दिवस अजून मुहूर्त लागत नाही. तर असा असतो मुहूर्त. बाय.